नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि या मृत्यूच्या चौकशीला मात्र वेगळं वळण लागलेलं आहे. अजित पवार यांच्या अपघाताचं कोडं बनून राहिलेलं आहे. आता त्याला काहीच वेगळं वळण लागलेलं आहे. म्हणजे VSR कंपनीचे जे मालक आहेत, VSR कंपनीचा मालक VK सिंग यांनी मात्र CIDच्या जबाबामध्ये असं सांगितलंय की पायलटची चूक झाली आणि विमान पडलं. आता पायलट देखील मृत्युमुखी पडलेला आहे. मग आता पायलट वरती हे सगळं ढकलून रिकामं व्हायचं चाललेलं आहे. परंतु खरं पाहता या विमान अपघाताचा मास्टर माइंड हा वेगळाच आहे आणि तो मास्टर माइंड जोपर्यंत पोलीस शोधून काढत नाहीत तोपर्यंत काहीच हे सगळं असंच गौड बंगाल राहणार आहे. आता नुसत्या पायलट वरती जर सगळं प्रकरण ढकलून जायचं म्हणलं तर मात्र अवघड होऊन राहिलेलं आहे. जे रोहित पवार वारंवार सांगतात की ह्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे, परंतु ते सत्य बाहेर आलेलं नाही, हे अर्ध सत्य बाहेर येते. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. अजित पवार यांचा 28 तारखेला सकाळी 8:46 अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. क्विक सेकंदामध्ये अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. त्यानंतर सांगितलं जात होतं की विमानामध्ये 6 माणसं आहेत. ती 6 माणसं सांगितली जात होती. अजित पवार यांच्या सकट 6 व्यक्तींचा मृत्यू असं सांगितलं जात होतं. त्यानंतर मात्र दुपारी 1-1:30च्या नंतर पुन्हा हेडलाईन चॅनलची बदलली की फक्त 5च माणसं होती. म्हणजे हा सगळा संभ्रम आणि सगळा घोळ होता आणि त्या घोळाचं रूपांतर संशयामध्ये झालं. आज लोकांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला अजित पवार यांच्या मृत्यूबाबत प्रचंड असा संताप आहे, संशय आहे. लोकांना वाटतं की अजित पवार यांचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला आणि त्याच्यामध्ये त्यांना मारलं गेलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती सुद्धा अनेकांनी बोलून दाखवली. तसंच रोहित पवार यांचे जे आरोप आहेत हे जबरदस्त आणि खरे आरोप आहेत असंही काहीच जणांना वाटायला लागलेलं आहे. याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची विमान कंपनी जी आहे, म्हणजे विमान दुरुस्त कंपनी आहे, विमान जे दुरुस्त करायचे त्याची कंपनी आहे प्रफुल्ल पटेल यांची, आणि याच पटेलांच्या कंपनीकडे हे विमान दुरुस्तीसाठी होते. त्याचबरोबर हे जे विमान आलं ते गुजरातवरनं विमान आलं होतं आणि गुजरातवरनं आलेल्या विमानामध्ये बसून अजित पवार हे बारामतीला निघालेले होते. म्हणजे यामध्ये अजित पवार यांचा सुद्धा निष्काळजीपणा काहीसा या अपघाताला कारणीभूत ठरतोय असंही एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. अजित पवार यांनी सुद्धा या सगळ्या चौकशा करणं गरजेचं होतं. तसंच अजित पवार हे काय गरीब नव्हते, प्रॉपर्टीदार होते. लाखो करोडो रुपयांची इस्टेट होती अजित पवारांकडं. त्यांनी जर 20-25 माणसं जर स्वतःच्या सिक्युरिटीसाठी जर ठेवली असती तर हा प्रकारच घडला नसता. स्वतः सगळं तिथं त्या लोकांनी जाऊन चौकशा करणं, काय करणं, ह्याच्यासाठी जर माणसं ठेवली असती तर मात्र हा अपघात घडला नसता किंवा घातपात झाला नसता. आता हे जे VSR कंपनीचे जे मालक आहेत VK सिंग, हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या जवळचे आहेत. एकदम अतिशय जवळची मंडळी आहेत. हे भारतीय जनता पक्ष आणि सगळं गोलमाल आहे. हे विमान गुजरातवरनं कसं आलं रात्रीचं, त्याचे पायलट कसे बदलले गेले, हे सगळं गौडबंगाल आहे. आता ह्या प्रकरणाचा CID तपास सुरू होता. CIDनं ह्याच्यामध्ये एंट्री केलेली होती आणि CIDच्या तपासामध्ये सलग 3 दिवस हे VK सिंग म्हणजे VSR कंपनीचा जो मालक आहे त्याची चौकशी सुरू होती. आता ह्या VK सिंगची चौकशी सुरू होती. त्या VK सिंगचा जबाब सुद्धा 3 दिवस झालं CID नोंदवत होते. आता CID जबाब नोंदवत असताना ह्याच्यामध्ये बरेच धक्कादायक काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. आता हा VSR कंपनीचा जो मालक आहे आणि त्याचा जो तपास सुरू होता
मूळ मालकानं जबाब एकंदरीत असा दिलेला आहे बघा. CID कडून सखोल चौकशी केल्यानंतर त्या VK सिंगनं असं सांगितलेलं आहे की तांत्रिक तपासणी, सुरक्षा नियमाचे पालन, विमानाच्या देखभाल दुरुस्ती संदर्भातली कागदपत्रे तसंच अपघाताच्या बाबतीतला तपशील या सगळ्यांबाबत CIDनं चौकशी केली असता या सगळ्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत असं CIDचे जे प्रमुख आहेत सुनील रामानंद यांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर ह्या VK सिंग यांचा जो जबाब आहे त्या जबाबामध्ये VK सिंगनं असं म्हटलेलं आहे की त्याच्या जबाबामध्ये विमान कोसळण्यामागे एका व्यक्तीची चूक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक प्रक्रियेमुळे किंवा त्रुटीमुळे हा अपघात घडल्याचा संशय CIDला होता. परंतु त्या VK सिंगनं सुद्धा हेच नाव घेतलेलं आहे की विमानामध्ये काही गडबडी नव्हती, परंतु विमानाचा जो चालक होता, पायलट होता, त्याच्या चुकीमुळं ते विमान पडलं असंही त्या VK सिंगनं सांगितलेलं आहे. आता हे सगळं प्रकरण आहे, CIDचा तपास सुरू आहे. CID कारवाई करेल, जे काही व्हायचं ते होईल, पुढं होईल. परंतु ज्या माणसाचा जीव या विमान अपघातामध्ये गेला तो माणूस तर परत जिवंत येणार नाही. परंतु या विमान अपघात हा घडला, हा प्री प्लॅनिंग मर्डर झाला असंही सांगितलं जाते. आता त्याचा जो पायलट होता विमानाचा सुमित कुमार आणि अन्य 2 जण, परंतु या प्रकरणाला सरळ सुमित कपूर याला जबाबदार धरण्यात आलेला आहे की याच्या चुकीमुळं विमानाचा अपघात घडला असंही आता VK सिंग यांनी सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत बघा, तो ब्लॅक बॉक्स जो आहे हा ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून सांगितलं गेलं होतं. परंतु या प्रकरणी रोहित पवार यांनी लावून धरलं, प्रत्येक गोष्ट समाज माध्यमांच्या माध्यमातून सगळं जनतेसमोर आणलं, चव्हाट्यावरती आणलं. ही VSR कंपनी आणि या कंपनीचा मालक VK सिंग, या विमानाचा पायलट सुमित कपूर, तसंच जी अन्य मंडळी आहेत त्या सुमित कपूर जो पायलट होता त्याचं ब्रेन वॉशिंग केलं गेलेलं होतं का, की त्याचे मोबाईल संभाषण किंवा मोबाईल लोकेशन, मोबाईलची जी चौकशी, त्याच्यावरती आलेले कॉल, त्याच्या घरच्यांच्या मोबाईलवरती आलेले कॉल डिटेल्स हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु अद्याप हे तपासलं गेलेलं नाही. तिथं जो ब्लॅक बॉक्स आहे त्या विमानाचा, तो ब्लॅक बॉक्स सुद्धा अद्याप त्याच्यामध्ये काय रेकॉर्डिंग झालेलं आहे हे सुद्धा अजून तपासलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ब्लॅक बॉक्समध्ये सुद्धा त्या विमानातलं जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काही आहे हे न तपासताच, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय रेकॉर्डिंग झालंय हे समोर न येताच या VSR कंपनीचा मालक VK सिंग यानं सांगितलेलं आहे की पायलटची चूक आहे. असं कशाच्या आधारावरती सांगितलं का, कोणाच्या दबावापोटी त्यांनी सांगितलं की पायलटची चूक आहे आणि त्या पायलटच्या नावाने हे सगळं बिल फाडायचं काम सध्या सुरू आहे का? म्हणजे अपघात घडला, आता लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षानंच अपघात घडवलेला आहे आणि त्याबाबत रोहित पवार हे वारंवार बोलत आहेत की भारतीय जनता पक्ष असेल, प्रफुल्ल पटेल असेल किंवा अजून काही लोकांवरती संशय व्यक्त केला जातो. परंतु यांच्या मोबाईलचं लोकेशन, संभाषण हे सगळं चेक केलं गेलंय का? तर अजिबात नाही. यामध्ये नेमकं कोण दोषी आहे कोण नाही याचं काहीही ठरलेलं नाही. म्हणजे अद्याप तरी म्हणजे नेमकं जबाबदार कोण आहे हेच अजून तरी समोर आलं गेलेलं नाही. फक्त सांगितलं गेलं की पायलट, आता तो पायलट तर काही जिवंत नाही, त्याच्यामुळे त्या पायलटवरती सगळं ढकललं जाणार. आणि जे अगोदर जो संशय व्यक्त केला जात होता, जे अतुल लोंढे असेल, रोहित पवार असेल, अमोल मिटकरे असेल, ही जी मंडळी सांगत होती
की अगोदरच त्यांनी सांगितलं होतं ब्लॅक बॉक्स खराब होणार, तसंच झालं. त्यांनी सांगितलं होतं विमानाच्या पायलटवरती ही चूक, पायलटचं नाव घेतलं जाईल, तसंच आता होतंय. म्हणजे नेमकं त्या VK सिंग जो आहे हाच या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का, त्यानंतर दुसरं कोण आहे का ह्यामध्ये इन्व्हॉल्व, हे सुद्धा सगळं तपासणं गरजेचं आहे. ते CIDचं काम आहे. CIDनं हे सगळं केलं पाहिजे. परंतु CIDनं फक्त VK सिंगचं जबाब नोंदवला आणि त्यानं सांगितलं की ह्याला पायलट जबाबदार आहे. मग तेवढ्यावरच हे प्रकरण थांबणार आहे का? लोकांना वाटणार हा आला का पायलटनेच पाडलं विमान. पण ह्या पायलटच्या मागं कोण दडलेलं आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. जो मागं कोण असेल त्याला शोधून काढणं सुद्धा पायलट ह्या CIDची जबाबदारी आहे. परंतु असं होईल का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. रोहित पवारांचे जे आरोप प्रत्यारोप आहेत हे मात्र कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे संशय नेताना आपल्याला दिसतंय आणि असंच काहीच हे प्रकरण त्याच वळणावरती गेलंय हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.